Good morning, student. Today we are going to learn third standard science subject, third number chapter, plants in the surrounding. Okay, last videos we learned parts of a plant, root, shoot, then stem and leaf. Now today I will explain the birds and flowers and other points of this chapter. Now first we will see here birds and flowers. Birds and flowers. 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 Birds and flowers. Now listen. A bird on the stem of a plant grows into a flower. A flower is the most attractive part of the shoot. Most flowers are brightly colored and have a sweet smell. Perfumes are extracted from them. Most flowers change into fruits. Most fruit have one or more seeds inside them. Seeds grow into new plants. Thus, flowers are important to a plant as they help it to reproduce. Now listen, a bird on the stem of a plant grows into a flower. Now listen, here is the plant. Here is the plant. See here. Now listen, here is the bird. Here is the flower. Okay, a bird on the stem of a plant grows into a flower. पहा, कळीपासून काय तयार होते? फूल तयार होते. A flower is most attractive part of the shoot. आता शूटचा जो फ्लावर हा पार्ट आहे तो कसा असतो? अट्रॅक्टिव्ह असतो. मोस्ट फ्लावर्स आर ब्राईटली कलर्ड अँड हॅव अ स्वीट स्मेल. काही काही फुले कशी असतात? सुंदर असतात आणि त्याची स्मेल ही सुंदर असते. परफ्यूम्स आर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम देम. मोस्ट फ्लावर चेंज इंटू फ्रूट्स. आता काय काय फ्लावर्स पासून आपण काय तयार करतो? परफ्यूम्स तयार करतो. तर काय काय फ्लावरचं रूपांतर हे कशामध्ये होतं? फ्रूटमध्ये होतं. पहा, हिअर इज द फ्रूट. मोस्ट फ्रूट हॅव वन ऑर मोर सीड इनसाइड देम. आता काय काय फळांमध्ये एकच बी असते. सीड्स ग्रो इनटू न्यू प्लांट्स. आता त्या सीड्स पासून काय होतं? नवीन प्लांट तयार होतं, नवीन रोपटे येतं. दस फ्लावर आर इम्पॉर्टंट टू अ प्लांट ॲज दे हेल्प इट टू रिप्रोड्यूस. पहा, नवीन झाडाची उत्पत्ती करण्यासाठी फ्लावर हे कसे होतात? खूप उपयोगी पडतात. ब्रोकली अँड कॉलीफ्लावर आर द एक्झाम्पल ऑफ फ्लावर दॅट वी ईट. आता ब्रोकली आणि कॉलीफ्लावर हे फुलभाजी आहेत, तर ते आपण कशासाठी करतो? खाण्यासाठी त्याचा उपयोग करतो. नाउ नेक्स्ट पॉइंट वी विल सी हिअर फ्रूट्स. नेक्स्ट पॉइंट इज फ्रूट्स. Fruits. Fruits. Now listen. Now listen, fruits. Most flowers grows into fruit. Fruit bear seeds. Fruits such as mango and plum have a single seed inside them. आता काय काय फ्लावरचं रूपांतर हे कशामध्ये होतं? फळांमध्ये होतं. पहा, आणि मँगो आणि प्लम यांच्यामध्ये सिंगल वनच सीड असते. सम फ्रूट्स हॅव व्हेरी फ्यू सीड्स सच ॲज ऑरेंज, ॲपल अँड लेमन. तर काय काय फ्रूट्समध्ये एकापेक्षा जास्त काय असतात? सीड्स असतात. फॉर एक्झाम्पल ऑरेंज, ॲपल आणि लेमन. सम फ्रूट्स हॅव मेनी सीड्स सच ॲज पपया, मेलन अँड वॉटरमेलन. आता काय काय बियांमध्ये काय काय फळांमध्ये बियांचं प्रमाण हे जास्त असतं. फॉर एक्झाम्पल पपया, मेलन, वॉटरमेलन. वी ईट द फ्रूट ऑफ मेनी प्लांट्स. आपण अनेक प्लांटचे काय करतो? फळं खातो.
Now next point we will see here. Okay, you understand now fruits. Most flowers grows into fruit. Fruits bear seeds. Fruits such as mango and plum have a single seed inside them. Some fruit have very few seeds such as orange, apple and lemon. Some fruit have many seeds such as papaya, melon and watermelon. We eat the fruit of many plants. Okay, we eat no fruits many plants. Now next point we will see here seeds. Seeds म्हणजे बिया. Now listen, seeds are of different shapes and size and colors. We eat seeds of plants such as corn, rice, wheat, gram, etc. Such seeds are called edible seeds. आता पहा, सीड्स हे वेगवेगळ्या साईजमध्ये, शेपमध्ये आणि कलर्समध्ये असतात. काय काय सीड्स आपण काय करतो, खातो. तर ते कोणते, कॉर्न, राईस, व्हीट आणि ग्राम ह्याचे सीड्स काय करतो आपण, खातो. त्यांना इडिबल सीड्स असे म्हणतात. त्यांना इडिबल सीड्स असे म्हणतात. स्पाइसेस सच ॲज कुमिन, ब्लॅक पेपर, मस्टर्ड एक्सेट्रा आर ऑल्सो सीड्स. दे ॲड टेस्ट अँड फ्लेवर टू आवर फूड. आता स्पाइसेस सीड्स कोणते आहेत, क्युमिन आहे, ब्लॅक पेपर आहे, मस्टर्ड आहे. तर त्यांचा उपयोग आपण जे अन्न पदार्थ तयार करतो, भाज्या तयार करतो, त्याच्यामध्ये त्याला फ्लेवर येण्यासाठी काय करतो, त्याचा उपयोग करतो. Now next point, see here, seeds and germination. See here, next point, seed and germination. Seed and germination. Seed and germination. Now listen, seeds have a baby plant called embryo in them. A seed can grow into a new plant if it reaches the soil and gets enough water and warmth. Now listen, seed have a baby plant. आता सीड्स पासून बेबी प्लांट जो तयार होतो त्याला आपण एम्ब्रो म्हणतो. अ सीड कॅन ग्रो इनटू न्यू प्लांट. सीड पासून नवीन प्लांटची उत्पत्ती होते. इफ इट रिचेस द सॉइल अँड गेट्स इनफ वॉटर अँड वॉर्म. तर ह्या सीडला आपल्याला काय करावं लागतं, सूर्यप्रकाश, त्याच पद्धतीने वॉटर, पाण्याची आवश्यकता असते. The outer covering of a seed is called the seed coat. Seed coat help to protect them embryo from injury and also from drying out. Seed coats can be thin and soft as in beans or thick and hard as in coconut seeds. Endosperm, a temporary food supply, it packed around the embryo in the form of special leaves called cotyledons or seed leaves. Cotyledons or seed leaves. These generally are the first part visible when the seed germinates. The development of a seed into a seedling is called germination. Now listen, here is the seed. This is the seed. Here is seed. Now okay, seed have a baby plant called here embryo. EMBRYO, embryo. Now listen, here is the seed. Okay, this part is called seed coat. This part is called seed coat. Now this is the seed. Okay, this is the seed and here is the embryo. Okay, seed have a baby plant called embryo. See,
means a seed can grow into a new plant. It reaches the soil and gets enough water and warmth here, and this is the seed coat. See then next, this is cotyledons. 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 This is the cotyledons. Now listen. Then here is the baby plant, and then see, this is no seeds, and here is the planting, then no baby plants. This part is called shoot. SHOOT. This part is called shoot, and this is the root. See here, here are the cotyledons, here is the baby plant, and this plant. So okay, this plant is called shoot, and here is the root. Okay, shoot means what? The part of the plant that grows under the soil. Under the soil, this part is called root. Okay, the part of a plant that grows under the soil is called root, and the part of plant that grows above the soil is called shoot. Okay, this is the shoot. Now listen here. The outer covering of a seed is called the seed coat. Outer covering part of seed is called this part is called seed coat. Okay, the outer part of a seed is called seed coat. Seed coat help to protect embryo from the injury and also from drying out. आता पहा हे सीड कोट आहे तो काय करतो, त्या सीड्सला प्रोटेक्ट करण्याचं काय करतो, काम करतो, इंजुरी पासून इजा होण्यापासून वाचवतो. पहा, seed coats can be thin and soft as it beans or thick and hard as coconut seeds. आता सीड कोट कॅन बी थिन अँड सॉफ्ट. सीड कोट कसा असतो, थिन आणि सॉफ्ट असतो. as in beans or thick and hard as in coconut seeds. Endosperm, a temporary food supplied it packed around the embryo in the form of special leaves called cotyledons and seed leaves. आता पहा इथून हा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, कॉटलीडन्स. इथून काय होतात, लीव्स वगैरे येतात. जिथून लीव्स वगैरे येतात त्याला आपण काय म्हणतो, कॉटलीडन्स म्हणतो. These generally are the first part visible, then the seed germinate. The development of seed into a seedling is called germination. बी पासून जे रोप तयार होतं, बी पासून जे रोप तयार होतं त्याला आपण काय म्हणतो, जर्मिनेशन. ओके, यू अंडरस्टँड नो? Now listen. You understand no? Seed and germination means seed have a baby plant called embryo in them. A seed can grow
into a new plant if it reaches the soil and gets enough water and warmth. जेव्हा आपण काय करतो बी लावतो तेव्हा तिथून काय होतं नवीन प्लांट रोपटं तयार होतं, परंतु त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं वॉटर आणि सूर्यप्रकाशाची गरज असते. पहा द आउटर कवरिंग ऑफ अ सीड इज कॉल्ड द सीड कोट. जो बीचा वरचा जो भाग असतो त्याला आपण सीड कोट म्हणतो. सीड कोट हेल्प टू प्रोटेक्ट द एम्ब्रो फ्रॉम द इंजुरी अँड ऑल्सो फ्रॉम ड्राइंग आउट. Seed coats can be thin and soft as in beans or thick and hard as in coconut seeds. Endosperm, a temporary food supply, is packed around the embryo in the form of special leaves called cotyledons and seed leaves. These generally are the first part visible when the seeds germinate. The development of a seed into a seedling is called germination. पहा बी पासून जे नवीन रोपटं तयार होतं प्लांट तयार होतं त्याला आपण काय म्हणतो जर्मिनेशन. Now listen, see the next point, kinds of seeds. There are around 1 million different types of seeds available. They are divided into two major categories: seeds used for plantation and seeds used for eating. आता पहा मिलियन्स असे काय असतात सीड्स असतात, तर त्या सीडचा उपयोग आपण काय सीडचा उपयोग आपण कशासाठी करतो प्लांटिनेशन साठी करतो, तर काय सीड्स आपण काय करतो खाण्यासाठी त्याचा उपयोग करतो. सीड्स युज्ड फॉर प्लांटिनेशन. आता ज्या सीडचा उपयोग प्लांटिनेशन साठी होतो रोपं उगवण्यासाठी होतो ते सीड्स पहा. Seeds used for plantation are further available in the following categories. For growing cereal plant, for example rice, corn, wheat. आता राईस कॉर्न व्हीट ह्याच्यापासून काय होतं नवीन रोपे तयार होतात पहा. For growing fruits, flower plant, for example peach, apple. आता फ्रूटचे जे सीड्स आहेत त्याच्यापासून कुठले येतात पहा पीच ॲपल वगैरे. For growing vegetable, for example टोमॅटो, कॅप्सिकम, पीज. आता ज्या बियांपासून जी झाडं वगैरे येतात व्हेजिटेबल्स येतात ते कोणते आहेत टोमॅटो आहे, कॅप्सिकम आहे, पीज आहे. फॉर ग्रोईंग ग्रास. आता ज्या बियांपासून ग्रास वगैरे येतात ते ग्रास कोणते आहेत ड्राय ग्रास सीड्स अँड न्यू ग्रास सीड्स. ओके, ज्या ग्रासच्या बियापासून ग्रास येतात ते कोणते ग्रास आहेत ड्राय ग्रास सीड्स अँड न्यू ग्रास सीड्स. फॉर ग्रोईंग हर्ब्स, फॉर एक्झाम्पल फेनेल, कॉर्डेनर. आता ज्या हर्ब्स पासून का कोणते येतात दुसरे प्लांट फेनेल अँड कॉर्डिनर्स. म्हणजे सीड्स पासून ह्या काय होतात नवीन रोपटी तयार होतात फ्रूटच्या बियांपासून, व्हेजिटेबलच्या बियांपासून, ग्रासच्या बियांपासून, हर्बच्या बियांपासून काय होतात दुसरे प्लांट्स येतात. ओके, नाउ लिसन, सी देन सीड्स युज्ड फॉर ईटिंग. आता सीडचा काय सीडचा कशासाठी उपयोग होतो तर ईटिंग खाण्यासाठी होतं पहा. Seeds used for eating are further divided into the following categories. Seeds that can be eaten raw, for example sesame, peanuts. आता पहा sesame, peanuts हे जे सीड्स आहेत ते आपण काय करतो खातो. Seeds that need to be cooked before eating, for example kidney beans, chickpeas. आता जे जेवणासाठी आपण ज्या बियांचा उपयोग करतो ते कोणते असतात किडनी बीनचा उपयोग करतो, चिक बीन्सचा, पीजचा काय करतो उपयोग करतो. म्हणजे काय करतो अशा पद्धतीने हे सीड्स आपण काय करतो खातो. नाउ लिसन, हियर इज द ऍक्टिव्हिटी टाइम. सी जर्मिनेशन युजिंग किडनी बीन्स, राजमा. आता पहा मटेरियल अ ग्लास जार, कॉटन, वॉटर अँड 2 किडनी बीन्स. आता काय करायचं आहे जार घ्यायचा आहे, कॉटन घ्यायचं आहे, कापूस, वॉटर घ्यायचं आहे आणि 2 किडनी बीन्स घ्यायच्यात. Stuff them not to wet. Cotton into the glass jar and place 2 kidney beans in it. आता कॉटन जो आहे तो ग्लास जार मध्ये घालायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे किडनी बीन्स आहेत ते घालायचे आहेत. Place them on either side of a jar so that you could see them grow. कालांतराने आपण पाहाल की त्याच्यामध्ये काय होतात जे सीड्स आहेत किडनी बीन्स आहेत ते काय होतात उगवतात. Place the jar near the window. आता ते जो जार आहे
तो काय करायचं आपण विंडो जवळ ठेवायचा आहे. कीप इट फॉर फ्यू डेज अँड स्प्रिंकल वॉटर फ्रॉम टाइम टू टाइम सो दॅट द कॉटन रिमेन्स मॉइस्ट. आता काय करायचंय, वॉटर जे आहे ते काय करायचं आपण वेळेवरती त्याच्यावरती टाकायचं आहे. क्लिक पिक्चर ऑफ हाऊ द सीड स्पोर्ट्स अँड ग्रो. आता याच्यावरून आपल्याला कळतं की बियांपासून कशा पद्धतीने रोपटं तयार होतं आणि त्याची वाढ कशी होते. पेस्ट दिस पिक्चर इन अ स्क्रॅप फाईल, लेबल द पार्ट अँड राईट युअर ऑब्झर्वेशन. आणि ते पाहून आपण काय करायचं त्याचं ऑब्झर्वेशन राईट करायचं आहे. डिस्कस द सेम इन युअर क्लास. आणि ते काय करायचं डिस्कस करायचं आहे. नाव यू लिसन नो. जर्मिनेशन using kidney beans material, a glass jar, cotton, water and 2 kidney beans. Stuff damp not too wet cotton into the glass jar and place 2 kidney beans in it. Place them on either side of the jar so that you could see them grow. Place the jar near the window. Keep it for few days and sprinkle water from time to time so that the cotton remains moist. Click picture of how the seeds sport and grow. Paste this picture in the scrap file. Label the part and write your observation. Discuss the same in your class. Okay, you do this activity in your home. Now listen, last point, see here. Care for plants. Care for plants. Plants are extremely useful to us. They provide us food, medicines, oxygen, etc. It is not possible to even imagine life without plant. Thus, it is our duty to care for them. We can care for them in the following ways. Okay, now listen. Plants are extremely useful to us. Plants हे आपल्यासाठी खूप उपयोगी आहे. ते काय प्रोव्हाइड्स करतात, फूड, मेडिसिन, ऑक्सिजन. आणि विदाउट प्लांट शिवाय आपण जगू शकत नाही. तेव्हा आपली जबाबदारी आहे की आपण काय केलं पाहिजे, त्या प्लांटची काय घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. कशा पद्धतीने घ्यायची पहा. इन्शुअर इनफ सनलाईट. त्यांना सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळेल अशा ठिकाणी ते लावायचे. वॉटर देम ऑन रेग्युलर बेसिस. त्याला वेळोवेळी काय करायचं, पाणी घालायचं. इन्शुअर दॅट दे गेट द नेसेसरी न्यूट्रिएंट फ्रॉम द सॉइल. त्या सॉइलमधून त्यांना न्यूट्रिएंट्स वगैरे मिळतात की नाही ते पाहायचं. पर्न द प्लांट वेन नेसेसरी. कट ऑफ डेड फ्लावर्स अँड ब्रँचेस. आता वेळोवेळी त्याची काय करायचे, निगा घ्यायची आहे, निगा ठेवायची आहे. वेळेवरती जे डेड फ्लावर्स म्हणा, ब्रँचेस जे फांद्या वगैरे सुकलेल्या आहेत किंवा फ्लावर सुकलेले ते काढून ते स्वच्छ करायचे आहेत. कीप द प्लांट इटिंग बग्स अवे बाय युजिंग इन्सेक्टिसाइड्स. वेळोवेळी त्याच्यावरती काय करायचंय, कीटकनाशक वगैरे मारायचं आहे. Okay, now listen, you understand now. Care of plants. Plants are extremely useful to us. They provide us food, medicine, oxygen, etc. It is not possible to even imagine life without plant. Thus, it is our duty to care for them. We can care for them in the following ways. Ensure enough sunlight. Water them on regular basis. Ensure that they get the necessary nutrient from the soil. Prune the plant when necessary. Cut off dead flowers and branches. Keep the plant eating bugs away by using insecticides. Okay, means we take care that type of the plants. I think you understand this chapter.